पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी पावावया फळ अंगी असावे हे बळ त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी तुका मने तई सिद्धी ओळंगती पायी तुका मने तई सिद्धी ओळंगती पायी त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी विठाला चिंतनाचा प्रवास चालू करतो। गोड अभंग तुकाराम महाराजांचा आज आपण चिंतनात निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी पंढरीनाथाच्या चिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला समजावून सांगितलेला आहे। ऐका मंडळी, देवाचं सुद्धा मनोगत हेच आहे की जीवानं कर्म काही करावं पण मनानं माझं चिंतन करावं। तो मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते। किंवा भगवान अर्जुनाला म्हणले, अर्जुना फक्त माझं चिंतन कर, तुला काय करायचं ते कर, माम नुस्मर, फक्त मला विसरू नको, युद्ध कर पण मला विसरू नको। म्हणजे देवाचं मनोगत आहे की जीवानं काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। ज्ञानोबा तुकोबा या साधू संतांचा सुद्धा आम्हाला हाच आग्रह आहे की आम्ही काय केलं पाहिजे। हो, मनवोनी लाभो करा, मनवोनी लाभो करा, मनवोनी लाभो करा, मनवोनी लाभो करा, मनवोनी कशा करता गडबड करा, चिंतनामध्ये काळ घालण्याकरता गडबड करा। मनवोनी लाहो करा, आवाज थोडा कमी करा मग लाहो करू। मनवोनी लाहो करा, काळ सारा चिंतने, खूप प्रमाणात काळ सारा वा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी। अनेक ठिकाणी महाराज तुकाराम महाराजांचा आग्रह आहे चिंतनात काळ घालवा, चिंतनात काळ घालवा। एक साधा नियम तुम्हाला विचारतो, काम कर कोणाला म्हणावं लागतं, जे करत त्याला का करत नाही त्याला का करत नाही त्याला। अभ्यास कर कोणाला कर, अभ्यासाला बस अभ्यास कर हे कोणाला म्हणावं लागतं, जो करत नाही त्याला। चिंतन कर कोणाला म्हणावं लागतं, बोला की करत नाही त्याला। ज्यार्थी साधू संत आमच्या मागे लागले चिंतन करा, याचा अर्थच असा आहे आम्ही चिंतन करत नाही। गीतेमध्ये बुद्धीचे दोन प्रकार केलेले आहेत अगदी दुसऱ्या अध्यायात। एक व्यवसायात्मिका बुद्धी आहे आणि एक अव्यवसायात्मिका बुद्धी आहे। व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, हो, जी परमात्म्याला विषय करते। आणि आपलं अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, जी परमात्म्याला विषय करते, नाही माफ करा,
बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. अव्यवसायी बुद्धी म्हणजे काय? विषयाला विषय करणारी बुद्धी. आणि व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? परमात्म्याला विषय करणारी बुद्धी. गीतेने शब्दाची योजना केली, व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी. पण ज्ञानोबारांनी भाष्य पाहत त्याच्यावर सद्बुद्धी दुर्बुद्धी या अर्थानं केले. ज्ञानोबाराच्या दोन्ही ठिकाणच्या ओव्या ऐका. आणि का सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू, का अमृताचा अंश दैव गुणे पुढे, तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी, जिया परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. ज्ञानोबा म्हणतात आपण गोदाकाठची मंडळी आहोत. गोदावरी माता ब्रह्मगिरीच्या औदुंबराच्या वृक्षापासून निघाली. अगदी सुई एवढी धार आहे सुरुवातीला. नंतर ती प्रवाहित होती. गौतमांनी तिला कुशानं आवर्त केलं स्नाना करता. कुशावर्ताच्या कुंडात थांबली. पुढे प्रवाहित झाली. नंतर त्याच्या गंगापूर डॅम बांधला. पण गोदामाता तिथं नाही थांबली, चालतच राहिली. पुन्हा रामकुंड लक्ष्मी कुंडात आली, लक्ष्मण कुंडात आली, पण थांबली नाही. ते भरलं की पुढं निघतच राहिली. पुढं नांदूर मध्यमेश्वर नावाचा बांध बांधला. तिथं थांबली का? नाही, पुढे निघतच राहिली. पुढं कायगाव टोक्याला एक बंधारा बांधला, पण तिथं थांबली का? निघतच राहिली. पैठणला जायकवाडीमध्ये अडवली, पण तिथं थांबली का? नाही, अडकली का? तिथं पुढे निघतच राहिली. जायकवाडी पासून तर विष्णुपुरी पर्यंत अनेक बंधाऱ्यात अडकून ठेवली, पण अडकली का? बोला की नाही, पुढं निघतच राहिली. विष्णुपुरीमध्ये सुद्धा अडकून ठेवली, पण अडकली का? नाही, पुढं निघतच राहिली. पुढचं आपल्याला माहित नाही. बस पुढचं माहित नाही याच्याकरता हसू नका. एवढं माहिती याचं कौतुक करा. एवढं माहिती कमी माहिती काही आहे. थांबली नाही, अडकली नाही. ज्ञानोबा म्हणतात जशी जशी गंगा समुद्राकडे जाण्याकरता कशातच अडकत नाही, ध्येय समुद्रच ठेवते, जशी त्याची बुद्धी लोक लग्नात अडकवायचा प्रयत्न करतात, पण त्या साधूची बुद्धी लग्नात अडकत नाही. समर्थांचं उदाहरण आहे. त्यांची बुद्धी लेकरात अडकत नाही. उदाहरण कानोपाठकांचं आहे. त्यांची बुद्धी बायकोत अडकत नाही. उदाहरण तुकोबारायचं आहे. ज्यांची बुद्धी केवळ परमात्म्याला विषय करते, ही सद्बुद्धी आहे. ही काय आहे? सद्बुद्धी. मग आता दुर्बुद्धी काय? अव्यवसायात्मिका बुद्धी काय? ज्ञानोबारांनी दृष्टांत देऊन आम्हाला पटवून दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात जैसी रांधवनी रस सोयनिकी, करोनिया मोले विकी, तैसा भोगा लागी अविवेकी, धाडिती धर्मो, म्हणून हे पार्था दुर्बुद्धी जाण सर्वथा. म्हणून पार्था ही दुर्बुद्धी आहे. कोणती? धर्मपानाला लावून भोगात अडकणारी, देव सोडून भोगात जाणारी बुद्धी. हे काय आहे? दुर्बुद्धी आहे. आणि जीव आपण सगळे दुर्बुद्धीत अडकलेलो आहोत. आपल्या डोक्यात सद्बुद्धी नाही. कोणीच कोणाबद्दल चांगला विचार करत नाही. उदाहरण देऊ याला? हो, 5 मिनिटं जातील, पण जाऊ देऊ. 5 मिनिटाचं उदाहरण थोडं मोठं आहे, चालेल ना? देऊ नाही, मी सांगणारच होतो. माणुसकीने विचारलं तुम्हाला, पण मी सांगणारच होतो. माणूस तुमच्या गावात आल्या विचारून करावं कोणते काम, म्हणून विचारलं. जगामध्ये दुर्बुद्धी सुलभ आहे आणि सद्बुद्धी दुर्लभ आहे, सुलभ आहे. याला उदाहरण आहे. असंच आपलं पातरगावासारखं संपन्न गाव. गाव संपन्न आहे, कारण गावात जेव्हा प्रवेश केला मी स्टँड पासून गावाची संपन्नता पाहतो. मोठं गाव आहे, संपन्न गाव आहे. पण हा माझा अंदाज आहे. गाव किती संपन्न आहे मला गाडीत बसल्यावरच कळलं. तोपर्यंत काय कळणार आहे मला? सध्या अंदाज बांधित राहतो मी. संपन्न गाव. दादा, त्या संपन्न गावात अति गडगंज श्रीमंत माणूस, अति गडगंज, खूप श्रीमंत, पण त्या लेकरू बाळ नाही. देवाची दया झाली, नवसा सायासा केले, त्याला पोरगा झाला. सहसा नवसाची नीट निघत नाहीत, पण ते चांगला निघाला. तो चांगला निघाला. नवसाची नीट निघत नाहीत, पण तो काय निघाला? चांगला निघाला. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे 10वीला बी गेला. कमी आहे वेळ आपल्याकडे. आणि 10वीला 1 नंबरनं पास झाला. अख्ख्या संभाजीनगर डिव्हिजन मध्ये. बरं, ते काय जिल्ह्यात नाही, आपण कोण्या डिव्हिजन मध्ये येतो? संभाजीनगर डिव्हिजन मध्ये येतो. तर अख्ख्या संभाजीनगर डिव्हिजन मध्ये 1 नंबरनं पास झाला. घरी आला, मला पप्पा 1 नंबर अख्ख्या डिव्हिजन मध्ये. बापाला एवढं कौतुक वाटलं. बापाजवळ पेढा नव्हता, पण बापानं गुळाचा खडा दिला.
लेकराचं गोळानं तोंड गोड केलं बघा पप्पानं काय करावं. पोरग म्हणलं पप्पा आता गोळावर आणि पेड्यावर भागणार नाही म्हणजे. मग मोटरसायकल पाहिजे म्हणजे. आता पाथरीला कॉलेजला जायचंय मला, काष्टीला जायचं. पाथरीला तुमच्या म्हणून आपलं काही नाही. पाथरीला कॉलेजला जायचंय मला, मोटरसायकल पाहिजे. बाप मला भावड्या एक म्हणतात 2 लाखाचा मोबाईल घे, पण मोटरसायकल नाही. बिलकुल नाही. अहो पप्पा अडचण काय? अडचण काय? नाही मोटरसायकल नाही. पप्पा तुमच्यासारखा काळ नाही हो, आता रस्ते खूप चांगले झाले. बाप म्हणला तीच अडचण झाली. आमच्या काळात रस्ते चांगले नव्हते, पण रस्त्यावरचे चांगले होते. आता रस्ते खूप चांगले झाले, पण रस्त्यावर एवढे बेशिस्त फिरणारी माणसं आहेत भयान. मी रोज रस्त्यावर फिरणारा माणूस आहे, अनुभवातून बोलतोय महाराज. मी जुन्या काळात नुसतं हॉर्न जरी वाजला तुला घाबरून रस्त्याच्या खाली उतरायचे. दादा आजकाल वाहनाला कोणी घाबरत नाही. हॉर्न वाजवत वाजवत ती गाडी इथपर्यंत येते. कीर्तन असल्यामुळे ढुंगणापर्यंत मला म्हणावं वाटाना. म्हणलो काय मी? नाही म्हणलो नाही ना मी. हा मी म्हणलोच नाही. कीर्तना ढुंगण कसं म्हणायचं बरं नाही ना वाटत. असं घाबरत नाहीत लोक, घाबरत नाहीत. अरे आमच्या काळात रस्ते नव्हते रे चांगले, पण रस्त्यावर खूप चांगले लोक होते. मी दिसेना काय? मी जर दिसत नसेल तर चष्मा बघितला पाहिजे बाबा. आता ते काय अडचण नाही. चला इकडे पोरग रडत रडत आईकडे गेलं. ऐसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म. आज 10वीचा निकाल येऊन पोरग रडत आलं. आईच्या मनात शंका काय, 1-2 विषय गेले. पोराला पाहिल्या बरोबर माय म्हणली अरे भावड्या रडायला काय झालं? जाऊ दे 1-2 विषय. त्या बापाचे 5 गेलते. रडू नको म्हणली. अगं आई अख्ख्या डिव्हिजन मध्ये 1 नंबरनं पास झालोय मी. मग रडायला काय झालं तुला? बघ ना काय एवढी श्रीमंती आहे. पण पप्पा मला मोटरसायकल घेऊन देत नाही. काय म्हणले ते? रस्ते चांगले झाले पण रस्त्यावरचे नीट नाहीत. लेकराचे समजत बापाला जेवढी काढता येत नाही तेवढी आईला काढता येते. ऐसे माता जाणेवर मी प्रमाण देऊन गेलो. बाळा वाढविता धर्म, बाळा वाढविता धर्म, हे वर्म माता जाणे. ती काय म्हणली? कोण? त्या पोराची माय. बाळा माझं गुणाचं बाळ ना तू, शिट्टी वाजवायची नाही माय आता. हा मापात आवाज ठेवायचा माय. हा माझं गुणाचं बाळ ना तू, गुणाचं बाळ ना तू. एक कर म्हणली. अशाच मार्कनं 12वीला पास हो. पप्पाच ऐकणार नाही. मी तुला गाडी घेऊन देणार. पोरग नवसाच होतं पण गुणी होतं. ते काय सुनीताबाईच्या पोरासारखं नव्हतं. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. पुन्हा पोरग थांबलं. वेळ कमी असल्यामुळे 12वीला सुद्धा अख्ख्या डिव्हिजन मध्ये 1 नंबरनं पास झालं. अख्ख्या डिव्हिजन मध्ये पुन्हा एकदा पास झालं. आपला दृष्टांत चाललाय सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धी दुर्लभ आहे आणि दुर्बुद्धी सुलभ आहे. आणि मग पास झाला. आईकडे आले. आई 1 नंबरनं. अरे माझा भावड्या म्हणले. लगेच हातातली 4 तोळ्याची बांगडी काढली. हे घे म्हणले आणि जा पाहिजे तशी मोटरसायकल आण. आता मोटरसायकल आणायला कुठं जायचं? पाथरीला भारीची भेटते ना, ती पालतं पडून चढायची घ्यायची आपल्याला. ती निघाली ना आता अशी पालतं पडून चालायची ती घ्यायची आपल्याला. परभणीला जाऊ असं मला वाटायला. परभणीला जाऊ. पण पोरग म्हणलं आई माझ्यासोबत तू चल म्हणली. का रे? माझं एक स्वप्न आहे ग आई. म्हणे काय? मला गाडीवर पहिल्यांदा तुला फिरवायचंय. आई म्हणजे पहिल्यांदा मला फिरवायचंय, नंतर कोणाला फिरवायचंय ते अजून ठरवायचे. तू गप चल म्हणले. गेले मोटरसायकल घेतली. वेळ कमी असल्यामुळे निघाले सुद्धा गाडी घेऊन. दुर्बुद्धी आणि सद्बुद्धीसाठी दृष्टांत चाललाय. पोरानं गाडीला किक मारली. पाथरीपर्यंत मस्त आला आणि पाथरीच्या पुढे जेव्हा आपला आष्टी रोडला लागला पोरगा 120 न गाडी पळवायला लागला. आई म्हणले भावड्या एवढ्या करता बाप नाही म्हणत होता. स्पीड कमी कर, स्पीड कमी कर. आई आरडायची पण पोरगा ऐकायच्या मानसिकतेमध्ये नव्हतं. सद्बुद्धी दुर्बुद्धी ध्यानात राहू द्या. अशी जोरात मोटरसायकल पाथरीकडून निघाली आणि एक आष्टीकडून जोरात ट्रक आला. जोरात ट्रक आला. इकडून जोरात मोटरसायकल आली, इकडून जोरात ट्रक आला. ट्रक सरळ पाथरीला निघून गेला.
मोटरसायकल सरळ पात्र गव्हाणला आली, तुमच्या डोक्यात जे आले ना तसलं काही झालेलं नाही. माझा दृष्टांत संपला. खरं सांगा तुमच्या डोक्यात काय आलं होतं? तुम्ही माय लेकाच्या 13व्याची बुंदी सुद्धा पाडून ठेवली. अहो ह्या माता माऊल्यानं तर कमेंट द्यायला सुरुवात बी केली, चालू केलं. याला म्हणतात दुर्लभ आहे सद्बुद्धी आणि सुलभ आहे दुर्बुद्धी. विठाला विठाला. दृष्टांत सामान्य आहे पण तात्पर्य, भोगाला विषय करणारी बुद्धी सुलभ आहे आणि परमार्थाकडे जाणारी बुद्धी दुर्लभ आहे बुवा. म्हणून आपली बुद्धी देवाकडे जात नाही. म्हणून सांगावं लागतं चिंतन करा. जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो अभ्यासाला बस, तेव्हा त्या विद्यार्थ्याला 3 प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्या 3 प्रश्नाचं उत्तर देणं शिक्षकाचं कर्तव्य आहे. काय? गुरुजी, अभ्यास कोणता करायचा, तो अभ्यास कसा करायचा आणि तो अभ्यास का करायचा. जर आम्हाला आग्रह तुकाराम महाराजांचा चिंतनाचा आहे तर ही 3 प्रश्न आम्ही महाराजांना विचारू शकतो. महाराज, चिंतन कोणाचं करायचं, ते चिंतन कसं करायचं आणि ते चिंतन का करायचं, हे 3 प्रश्न. एक एक प्रश्न महाराजाला विचारू. चिंतन कोणाचं करायचं, तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर 2 मार्ग ठेवलेले आहेत. मराठीत बोलू का, 2 ऑप्शन ठेवलेले आहेत. तुम्ही आधी ठरवा तुम्हाला कुठं जायचंय, मग मी सांगतो तुम्हाला चिंतन कोणतं करायचं. साहजिक आहे. 10वी झाल्यानंतर पोरगा म्हणतो आता कोणत्या साईडला मी ऍडमिशन घेऊ, म्हणजे कॉमर्स निवडू का आर्ट निवडू का सायन्स निवडू. अरे तुला भविष्यात व्हायचंय काय, यानुसार काय करतात शिक्षक, सल्ला देतात है ना, त्यानुसार निवडावं लागतं क्षेत्र. तसं तुम्हाला जायचंय कुठे. तुकाराम महाराज म्हणजे नरकाला जर जायचं असेल, नरका जाणे तरी पापी आचरावी, कथा न करावी विठोबाची. तुम्हाला जर नरकाला जायचं असेल आणि एक कोड, नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. साधू संतांची निंदेत काळ घालवा नरकाला जायचं असेल तर. पण जीवनाचं कल्याण करायचं असेल तर, हो ऐका, जीवनाचं कल्याण करायचं असेल तर हित ते करावे शुद्ध भावे करुण्या मन एकविध करावं आणि हित भाव वाटत असेल तर देवाचं चिंतन करावं. कारण या जगात जे जे हिताच्या ठिकाणी जागे ते काय काय करतात, आपल्या हिता
जो असे जागता. कशामुळे जागता बरं? गीता भागवत करीती श्रवण, आणि अजून काय करतो? अखंड चिंतन विठोबाचे. ज्याला हित व्हावं वाटतं त्यानं देवाचं चिंतन करावं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं. चिंतन कोणाचं करायचं? देवाचं करायचं. आता ते चिंतन कसं करायचं? कारण आम्ही चिंतन करतोय पण फलश्रुती आम्हाला दिसत नाही. तुकाराम महाराजांनी देवाच्या नावाचा उच्चार केल्याबरोबर देव पुढे उभा राहत होता. नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजेठी. ज्ञानोबाराला तर उच्चारायची सुद्धा गरज नव्हती, नुसता देव आठवला तरी देव पुढे उभा राहत होता. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आणि मग झाले ना आता 20-20 वर्ष आम्ही चिंतन करतो, कीर्तन करतो, मग आम्हाला का बरं देव भेटत नाही? त्याचा अर्थ असा आहे, आमची चिंतनाची पद्धत चुकत असली पाहिजे. चुकत असली पाहिजे नाही, चुकतेच. चुकत असली पाहिजे नाही, चुकतेच. मग ते चूक काय? मग ती चूक दुरुस्त करण्याकरता महाराजाला विचारू, ते चिंतन कसं केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? योगा करून तब्येत सुधारणारी माणसं आहेत आणि योगानं बिघडणारी बी माणसं आहेत की नाही? औषध घेऊन सुधारणारी माणसं आहेत, औषध घेऊन बिघडणारी माणसं आहेत की नाही? आहेत ना. तसं चिंतन करून नरकाला जाणारी माणसं आहेत आणि चिंतन करून स्वर्गाला जाणे आपलं हित होणारी माणसं आहेत. भजन ते उंगळवानी नरका जाणे चुकेना, ये हित न करते क्या ना होय, भजन भगती कर वैकुंठ जाय. म्हणजे भजनाने वैकुंठालाही जाता येतं आणि तेच भजन माणसाला नरकालाही नेतं. फक्त फरक काय? थेरीमध्ये काहीतरी फरक आहे. काय फरक आहे? चिंतन कसं केलं पाहिजे. आता खूप प्रकाराने विचार मांडता येईल, पण आपल्याला झेपल या पद्धतीने आपण चिंतन करू की देवाचं चिंतन कसं केलं पाहिजे. काय? तुकाराम महाराजाचं एक अभंग लय गोड आहे. तेने झाले सर्व काम निवारला भवभ्रम. महाराज म्हणतात आमचा भवभ्रम निवारला, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, आमची सगळी कर्तव्य पूर्ण झाली. मग आपल्या इच्छा का पूर्ण झाल्या नाही? आमची कर्तव्य का पूर्ण झाली नाही? आमचा भवभ्रम का गेला नाही? तर उत्तर आहे, महाराजांनी काय साधन केलं? एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तेने झाले अवघे काम आणि निवारला भवभ्रम. मग आम्ही सुद्धा चित्तात रकुमाईचा पती धरला, पण त्यांना जे फळ मिळालं ते आम्हाला का मिळालं नाही? उत्तर अभंगातच आहे. कारण आम्ही रुक्माईचा पती चित्तात धरला आणि त्याने एक रुक्माईचा पतीच धरला. जरा सोपं करू याला थोडस. आम्ही चित्तात देव धरला परमेश्वर महाराज, आणि त्यांनी चित्तात देवच धरला. बरोबर ना? आमच्या चित्तात देव आहे पण सगळ्याला सांभाळून. आम्हाला 9 वाजता कीर्तनाला यावं वाटतं, हे आमचं भाग्य आहे, पण 11 वाजता घरी बी जावं वाटत. खरंय का खोटंय? 9 वाजता मंडपात यावं वाटतं, हे आमचं भाग्य आहे, पण 11 वाजता घरी बी जावं वाटतं. हे काय ते तुम्ही मला म्हणायची हिंमत होत नाही का? मला बी जावं वाटतं, ही अडचण आहे. पण ते कैसे माझ्या गुन्हे झाले, देशकाला ते विसरले, कीर्तन सुखी सुखावले आपण पाची तात्पर्य. एवढे मंडळी त्यांनी चित्तात देवच धरला. कारण ज्यानी चित्तात देवाबरोबर दुसरं धरलं त्यांचं वाटोळं झालं. उदाहरण देतो. हरिण माहिती आहे? हरिण हे हरिण आहे ना, हरण यानं प्रत्येक युगात करामत केलेली. सोपं नाही. एका युगात राजा भरताला नडलं, त्रेतायुगामध्ये हेच हरिण सीतेला नडलं, आणि कलयुगात हेच हरिण सलमान खानला नडलं. हरणाची लय करामत आहे महाराज. 4 युगात हरणाने करामती केलेल्या आहेत. पण आपल्याला कलयुगातली करामत सोडून द्यायची. आपल्याला कृतयुगातला आणि त्रेतायुगातला हरिण पाहिजे. ऐका, भरताला कोणी नाडलं? हरणाने नाडलं. आणि सीतेला कोणी नाडलं? हरणाने नाडलं. वेदांताचे संस्कार परभणी जिल्ह्यात नाहीत असं म्हणण्याची गरजच नाहीये. दोघांचं आलंबन हरिण आहे विश्वंभर महाराज. भरताचे आलंबन काय आहे? हरिण आहे. सीतेचे आलंबन काय आहे? हरिण आहे. पण अवच्छेदक दोघांचं भिन्न भिन्न आहे. सीतेचा अवच्छेदक जड आहे आणि भरताचा अवच्छेदक जीव आहे. सीतेला हरणाशी काही घेणं देणं नाही, सीतेला हरणाचं कातड पाहिजे. आणि भरताला कातड्याशी काही घेणं देणं नाही, भरताला हरिणच पाहिजे. मग दोघांचं आलिंबन हरिणच आहे पण अवच्छेदक भिन्न भिन्न आहे. सीता जडत्वावच्छेदकानं फसली
आणि भर जीव अवच्छेदकानं फसले. सगळ्याला चरित्र माहिती आहे. कथा कोणती? भागवत कथा आहे. आदरणीय महाराज यांच्या मुखारविंदातून आपण इथं कथा ऐकत आहोत. उद्धव महाराज. तर महाराज आज कितवा दिवस झाला? हा, भरत आजच झाले का? वा वा वा. मग आजच झाले भरत, तुम्ही कशाला सांगू परत? भरत, मी आता डायरेक्ट उडी मारतो. सर्व संघ परित्यागून भरत कुठे गेले? वनात गेले. एक दिवशी गंडकी स्नानात उतरले. हरिण कशा का प्रकारानं हातात आलं. हरिण आश्रमात नेलं आणि एवढे हरणामध्ये अडकले. हो, हरणाला काही चारा सुद्धा जात नव्हता. लहान होतं पिल्लू. इकडून जा तिकडून जा, दूध आणायचं, हरणाला पाजायचं. हरिण थोडं मोठं झालं. मग हरणाला चारा चुरा आणायला लागले. पाथरीला गेली की कुरकुऱ्याचे पुढे चाण, आष्टीला गेली की बिस्किटाचे पुढे चाण. कोणाला? हरणाला भरत आणायचा. हरण थोडं मोठं झालं. कोणाचं? भरताचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही मोकळे राहा. हा, मोकळे राहा तुम्ही. हरिण काय झालं? मोठं झालं. एके दिवशी हरिण निघून गेलं. भरत राहिले पातर गावानात. आणि कोणाचं हरण? पुण्याला. कोणाचं हरण? मुंबईला. आणि पातर गावानामध्ये भरत म्हणतो, हरणाचं काय चाललं असेल? अरे हरिण लय मजा करायला लागले. हरिणी भेटली त्याला. तू आत्मचिंतन कर. आणि जड भरत राजा हरणी दरबा गेला. जड भरत राजा हरणी दरबा गेला. झाला तो घातला वासनेने, झाला तो घातला वासनेने, वासनेने जड भरत राजा हरणी दरबा गेला. 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 हरणी दरबा गेला. झाला तो घातला वासनेने, वासनेने घातला वासनेने, वासनेने झाला तो घातला वासनेने, वासनेने झाला तो घातला वासनेने, वासनेने. जड भरत राजा हरणी दरबा गेला. हरणी दरबा गेला. जड भरत राजा हरणी दरबा गेला. जड भरत राजा हरणी दरबा गेला. हरणी दरबा गेला. जड भरत राजा हरणी दरबा गेला. हरणी दरबा गेला. इथं ही पद्धत आहे ना परमेश्वर महाराज. ही साहेबराव नानाची पद्धत आहे. साहेबराव नाना सगळ्या अभंगाला एक चाल आणि ध्रुपदाला एक चाल, आणि मग ती सगळी चाल म्हणायची, पुन्हा मूळ चालीवर यायचं. आणि दादा आपण खूप आनंद लुटलाय साहेबराव नानाच्या भजनाचा. असो. जड भरत राजा नाडलं कोणी भरताला, जीवानी नाडलं. ज्ञानोबराच्या अजून एक ओवी पहा. त्या ओवीचा आशय थोडक्यात प्रकट करतो आणि पुढे जातो. स्वप्ने हे परिव्राजे, आपणच कुटुंब होईजे, मग तयाची निधावी जे मोहे सैरा. तिथं ती ओवी जीव परमात्मा सोडून प्रकृतीच्या स्वाधीन होतो आणि प्रकृतीच्या बंधनात अडकतो या आशयानं आली. पण आपण जीवचिंतनानं पाहू. लय गोड दृष्टांत. यावर आमचे विठ्ठल महाराज घुले पूज्यपाद बाबा या ओवीवर दृष्टांत सांगायचे. दृष्टांत लय गोड आहे. स्वप्न ही परिव्राजे, आपणचे कुटुंब होईजे. जुन्यातला मारुतीचा पार डोक्या एवढा एक संन्यासी आणि त्यांचा शिष्य एका गावात आल्यानंतर गुरुजी झोपले, शिष्य झोपला आणि योगायोगानं तिथं वरात आली. ए बाळा, वरात कळते का तुला? वरात हा कळते? गावात कोणी मेल्यावर काढतात ना? कधी काढतात बघा वरात? लग्नात. वा वा, पोरग तयार आहे. म्हणजे माहिती चांगली असं मला म्हणायचं होतं. तेवढ्या तिथं काय आली? वरात आली. आपली जुने मंडळी ज्ञानेश्वरी ओवी आली की ही दृष्टांत सांगत गेली परंपरेनं मंडळी. ती वरात आली. ह्या शिष्यानं कधी वरात पाहिली नव्हती. तुम्हाला गुरुजी ये क्या है? बोले बेटा ये बारात है.
वो आगे जो कुत्ते आगे जो नाच रहे हैं वो कौन है बेटा? वो बाराती है। वो जो घोड़े पर जो गधा घोड़े पर जो बैठा है वो कौन है? अरे बेटा वो दूल्हा है। उसके बाजू में जो सज धज कर बैठी है वो कौन है? अरे बेटा वो दुल्हन है। उन्हें ऐसा क्यों घुमाया जा रहा है? अरे बेटा उनकी शादी हो गई है। शादी होने के बाद ऐसा घुमाया जाता है। हाँ बेटा शादी होने के बाद ऐसा घुमाया जाता है, उसे बारात कहते हैं। गुरुजी शादी कब होती है? झोपण ले बाराती तांब्या लावल्या काय गुरुला लागली झोपण, शिष्याला कुठं लागती? कसा तरी डोळा लागला आणि माझ्याकडे बघता काय? वो बारात है, वो बाराती है, वो दूल्हा है, वो दुल्हन है, वो शादी है। अगा जागत आजवाशी जे म्हणे भावना भावी जे डोळा लागत खेव देखी जे त्याची स्वप्न, आणि ते शिष्य स्वप्नातच पोरगी बघायला गेला। पोरगी पास पडली, वेळ कमी असल्यामुळं काय बायोडाटा गेटा काही विचारलं नाही, पास पडली। पाहुण्या रावण्याने जेवण मस्त घातलं। जेवण झाल्यानंतर याला पानाचा विडा दिला आणि पानाचा विडा खायला लागला। कोण? हा शिष्य। पण खातोय खातोय पान संपना, खातोय खातोय पान संपना, कारण स्वप्नात खात होतो पान आणि तो झोपीच्या भरातीने गोधडीचा कोपरा तोंडा धरला होता आणि गोधडीचा कोपरा चगळू चगळू मोकळा केला त्याने आणि पान संपना पान संपना। लग्न झालं लेकरही झाले। तो म्हणला का ग म्हणे आपल्याला 2 लेकरं झाले, आता लेकरं कुठं झोपवायचे? म्हणजे तुम्ही जरा पलीकडे सारखा मध्ये झोपतील। म्हणे अजून एक झालं तर? म्हणे अजून जरा पलीकडे सारखा। आणि जे सरकायला गेलं वाट्याहून खाली एवढ्या बी जोऱ्यात नव्हतं आदळलं, पण असू दे आता काय हरकत नाही, आदळ। त्याचं कंबरड मोडलं, डायरेक्ट परभणीला नेऊन ऍडमिट केलं। 2 महिन्यानंतर कुबड्या घेऊन गुरुला भेटायला आलं। हालता द्या खावा। गुरुजी म्हणले बेटा ये क्या हुआ, कैसे हुआ? गुरुजी भारत ने बर्बाद कर दिया। हे जे हसले ना महाराज, ह्यांचे अनुभव हेच आहेत, पण कबूल करीत नाही ते। भारत ने बर्बाद कर दिया। अरे क्या हुआ? मग त्याने झालेला प्रकार सांगितला। गुरुजी म्हणले भावड्या ज्या अर्थी तुझ्या स्वप्नामध्ये लग्न आलं त्या अर्थी तुझी लग्नाची वासना आहे म्हणले। तू काय कर, घरी जाऊन लग्न कर म्हणले। नको म्हणले, भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा आदर्श गृहस्थाश्रम कधीही चांगला नाही म्हणले, लग्न कर म्हणे। तुम्ही गुरुजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे। माझ्या चित्तात लग्नाची वासना आहे नाही, होती म्हणली, जिरली म्हणली माझी वासना। दवाखान्यात 2 महिने एकाच गोष्टीचा विचार करत होतो, स्वप्नातली जर कंबरड मोडी ती पुढे तुम्ही म्हणा मला नाही काही बोलायचं। स्वप्नामध्ये जीवाचं चिंतन केलं, स्वप्नात आलं आणि काय झालं ते आपण पाहिलं। पुराणातलं उदाहरण दिलं, ज्ञानेश्वरीतलं उदाहरण दिलं की जीवाचं चिंतन जीवाला अडचणीत आणतं। जडाचं तसंच आहे। तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू। सीता रामाजवळ होती, परिपूर्ण सुखी होती की भ्रांतासे कामो विषयावरी। सीतेचं लक्ष हरणावर गेलं, आवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी। मग जीव तैसा उपाधी आवडे लोका, परिणाम सगळ्यांना माहिती आहे। आणि फळाची हवा हृदय कामा केला रेघावा, की तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला। हृदयात आला काम, निघून गेला राम। परिणामतः सीता लंकेत जाऊन बसली। मला या सगळ्या माता मौल्यांना विचारायचंय, माफ करा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना विचारायचंय। मला सांगा माता मौल्यांनो, सीतेचं लक्ष ज्या हरणावर गेलं ते हरिण सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? हा, सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? सोन्यासारखं होतं। मग आज कीर्तन सुटताना विचार करूनच उठा। सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेलं तर रावणाने उचलून नेलं। मग ज्यांचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे, द्या बाबा गुळाचा खडा, काय करता? अवघड आहे। आणि फळाची हवा हृदय कामा केला रिघावा, की तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला। म्हणून जड चित्तातलं काढलं पाहिजे, जीवाला चित्तातलं काढलं पाहिजे। निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, असं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ। तुकोबाराचं प्रमाण काय अजून?
अनेका अंतरा न द्यावी वसती आणि करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गायजे एकांती अलभ्यते येती लाभ घरा घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग घालोन्या काळ अवघा बाहेरी त्यासीच अंतरी वास दिला डझनानं नाही शेकड्यानं प्रमाणित ज्ञानोबराय म्हणले झड झडोनी वायला निघ नुसता बाजूला निघू नको झटकून बाजूला निघ अर्थात काय चित्तातला निशेष संसार काढून निघ हो झड झडोनी वायला निघ आणि काय कर याच्यातून बाहेर पडून ये भक्तीची ये वाटे लाग मग काय होईल जिया पावसी अव्यंग निजधाम माझे आता एकच ओवी सांगतो आणि अभंगात प्रवेश करून 8 तास घेतो एक ओवी सांगतो ओवी लय गोड आहे ऐका ज्ञानोबरायची ओवी ज्ञानोबराय काय म्हणतात त्या सत्पुरुषानं काय केलं विषयापासून हिरतले शब्द काय ज्ञानोबरायचे विषयापासून हिरतले नंतर काय केलं गुरुवाक्य मन धुतले आणि मग काय केलं आत्मस्वरूपी घातले रोवनिया सांडूनी अनात्म वर्ग नीर आत्मरसाचे क्षीर सरती सविचार राजहंस भरपूर झाली प्रमाण चित्तातलं सगळं काढायचं आणि तोच एक ध्यावा चित्ते करुणी रीते कलेवर असं चिंतन करायचं महाराज कळालं कोणाचं चिंतन करायचं देवाचं कसं करायचं जडाला जीवाला चित्तातून काढायचं आणि प्युअर देवाचं चिंतन करायचं आता एक प्रश्न शिल्लक आहे आपला ते का करायचं त्याचं चिंतन केल्यावर आम्हाला काय मिळेल आणि मग देवाचं चिंतन का करायचं याची उत्तर देणारी गाथ्यात ज्ञानेश्वरीत अनेक प्रमाण आहेत अनेक अभंग आहेत त्याच अभंग संहितेतील एक अभंग आज आपण निवडलाय की देवाचं जर चिंतन केलं तर जीवाला काय मिळतं अभंगाचं पहिलं चरण चिंतन करायचं तो आम्हाला काय देतो म्हणे पाव विल ठाया तो आम्हाला ठिकाणावर नेऊन ठेवेल त्याचं जर चिंतन केलं पांडुरंग चिंतिलिया पांडुरंग काय देईल आम्हाला ठिकाणावर नेऊन ठेवेल जर आधुनिक शब्द वापरू का परमात्मा आम्हाला स्टेबल करेल आम्हाला जीवनात स्थैर्य प्राप्त करून देईल ऐकलं का अस्थैर्याची स्थैर्याची कारण व्यावहारिक दृष्ट्या काही असो रोजगार नाही म्हणून मुलं सध्या काही नाहीत स्थिर नाहीत हो रोजगार नाही
बरं, रोजगार जो आहे त्यात हिंमत कष्ट करायची काय नाहीये, धमक नाही. ती व्यवहारातली कारण अनेक जाऊ द्या, पण शास्त्रीय कारण एकच आहे, जीव अस्थिर का झाला, कारण स्थिर तत्वाला सोडलं म्हणून अस्थिर झाला. आत्मस्वरूप सोडलं आणि त्याची फजिती चालू झाली. जोपर्यंत आत्मरूप होता, परमात्मा रूप होता, तेव्हा देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, अशा सुखाचा तो धनी होता. पण झालं काय, उगत देवबुद्धी जागी झाली, आत्मस्वरूप सोडलं आणि जीवनात फजिती चालू झाली. मग ही फजिती कधी संपल, जेव्हा आम्ही आत्मस्वरूपावर म्हणजे मूळ ठिकाणावर जाऊ तेव्हा. एकच आंधळ्या पंगड्यातलं प्रमाण सांगतो आणि सुटसुटीत करून सांगतो. आमच्या जीवनात काय काय झालं. बाकी तो करुणा गा जैसा सांडीला ठाव. बघा, दोन प्रमाणातलं एक साम्य शब्द घ्या. आपल्या चिंतनात अभंग आहे पावविल ठाया, आणि मी आता जे प्रमाण घेतलंय भाकितो करुणा गा जैसा सांडीला ठाव. आम्ही आत्मस्वरूप सोडल्यापासून काय काय झालं, लय फजिती झाली आमची. भाकितो करुणा गा, आम्ही भिकारी झालो. भिकारी हो, झोपड्यात बी भिकारी आहेत आणि बंगल्यात बी भिकारी आहेत. भिकारी शब्दाची व्याख्या आपली सामान्य आहे, ज्याजवळ पैसा नाही, राहायला घर नाही, आपण त्याला भिकारी म्हणतो. शंकराचार्याने भिकारी शब्दाची व्याख्या काय केली आहे का, को वा दरिद्रो. प्रश्नोत्तरीमध्ये दादा, को वा दरिद्रो, दरिद्री कोण आहे, यस्य विशाल तृष्णा, ज्याला अपेक्षा जास्त आहेत तो भिकारी आहे. ज्याला अपेक्षा जास्त आहेत. ते नोटबंदी झाली ना मधल्या काळात, मी ज्ञानोबाचं दर्शन घेतलं आणि मारुती बाबाच्या दर्शनाला जुन्या संस्थेकडे निघालो, तर त्या रमेश टे हॉटेल समोर एक भिकारी आपल्या बायकोला बुटानं मारू लागला. भिकाऱ्याला बायको होती ते, म्हणजे नोटबंदीच्या आधी भिकाऱ्याला बी बायका होत्या. आणि तो भिकारी काय करत होता, बायकोला बुटानं मारत होता. म्हणजे का मारतो रे, महाराज आमच्या मदत पडू नका, मारतोच म्हणजे जिद्द ठेवत नाही आजीने. अरे पण केलं काय त्याने, महाराज आली चिल्लर की आण 500ची नोट करून, आली चिल्लर की आण 500ची नोट करून, लय नाद होता म्हणीला. आता आमच्या गरीबाचे 6 लाख कोण बदलून देईल. कोण म्हटलं साहेब, भिकारी. आणि मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, रस्त्याच्या कडेच्या भिकाऱ्यांची ही स्थिती आहे, तर बंगल्यातल्या भिकाऱ्यांचं काय आहे. हो वा दरिद्रो, कोण दरिद्री आहे, यस्य विशाल तृष्णा. आणि आम्ही भिकारी झालो महाराज. किती भिकारी झालो, सकाळी उठल्या बरोबर कामधेनू गायला म्हणतात, लक्षात राहू द्या पोरो. गायचं एक नाव काय आहे, कामधेनू. सकाळी उठल्या बरोबर बायकोला म्हणतो, का ग माझे कामधेनू कुठे आहे. ती उशी खाली ठेवली होती ना रात्री, माझे कामधेनू कुठे, रात्री उशी खाली ठेवली होती ना. मग उशी खालची कामधेनू काढतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, कर मध्ये तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. किती दीन झालो आम्ही. जिभेचं पात्र करतो आणि रसाच्या दारात भीक मागायला जातो. हे कधीपासून, आत्मस्वरूप सोडल्यापासून. पण ज्याने आत्मस्वरूप प्राप्त करून घेतलं, आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. हे कधीपासून आहे, आम्ही ठिकाणा सोडल्यापासून आहे. बाकी तो करू नका जैसा सांडीला ठाव, न भरेची पोट कधी. आमची तृप्तीच नाही, कोणीच तृप्त नाही माझ्यासमोर बसलेलं, कदाचित मी पण नाही. कोण नाही, आपण तृप्तच नाही. आपण कोण तृप्त आहे. माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या सगळ्या माता माऊल्यांना एक प्रश्न विचारतो, ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. काही बाईला मनासारखी सून नाही भेटली, काही बाईला कमाल. कोण तृप्त आहे मग संसारात. सून असून मनासारखी नाही म्हणजे तृप्ती आहे का, नाही.
असा विश्वंभर महाराज त्या मागच्या एका माता मुलीनं हातवर केला होता, पण शेजारीने तिला खाली घ्यायला लावला. ते तुझ्या घरचं चट माहिती मला, कर हात खाली. बाकी तो करू नका जैसा सांडीला न बरेची पोट कधी, कोणीच तृप्त नाही. आता इकडे मोर्चा ओळखू का थोडासा, आता इकडे मोर्चा. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. परमेश्वर महाराज तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी, ह्या ब्रह्मचार्याचे नंबर तरी द्या मला, आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते. तुझं नाव काय भैया? तेजस. तुमचं झालंय का? तेजस भाई ऐका, ह्यांचे झालेत का नाही लग्न? बऱ्याच जणांचे झालेत का नाही, पण हातवर केले का त्यांनी? का केलं सांगा तेजस भाई यांनी हातवर. ह्या लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच राहिली. तेजस भाई ऐका ना, ऐका ना, तुमची वेळ गेली नाही, सावध व्हा. विचार करा, माझ्या गाडीत जागा आहे. बाकी न भरेची पोट कधी. दादा एक वाक्य बोलायला परवानगी द्या, माझं वय नाही तेवढं. पोटाची भूक एका भाकरीची आहे, पोटाची भूक एक दोन भाकरीची आहे. शरीराची भूक काही काळापुरती आहे, पण तृष्णेची भूक कधीच न संपणारी. ज्ञानोबारायने काय ओवी दिली महाराज, काय ज्ञानोबारायने दृष्टांत दिला. तैसे तृष्णा वाढीन न लिया मेरुही हाता आलिया, म्हणे एखादिया दारू नाही ओळख. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवा, याच्यावरचा दृष्टांत आहे ज्ञानोबारायचा, या ओवीवरचा, या पदावरचं व्याख्यान आहे की तीन लोकांना आधारभूत असणारा सोन्याचा मेरू पर्वत जर मिळाला, मग तो अजून एक तोळा भेटलं तर बरंच होईल. न भरेचे पोट कधी नाही निश्चळ पाव, स्थैर्य नाही. हिंडता भाग लोगा 184 गाव, हे कधीपासून? जैसा सांडीला ठाव. पण एकदा ते ठिकाणा प्राप्त झाला, तो ठिकाणा प्राप्त झाला, ह्या सगळ्या अडचणी जीवनातल्या संपून जातात. आणि तो ठिकाणा प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं? मला ज्ञानी काय करतो की जया ज्ञाना लागी गगन घेतात योगी, स्वर्गाची आडवंगी करून या. योगी रात्रंदिवस कष्ट करतात, पण महाराज ही काहीच करायची गरज नाही. फक्त केशव माधव अच्युत वदता होय पातक. फक्त त्याचं चिंतन करा, त्या ठिकाणावर तो आपल्याला नेऊन घालेल. आणि त्या ठिकाणावर गेल्यावर लय गोड ज्ञानोबारायच्या 3 ओव्या आहेत, लयच गोड आहेत. ओव्या बी ऐकायची सवय राहू द्या, ती बी सवय राहू द्या. ओव्या ऐका, 2 ठिकाणच्या ओव्या घ्याव्या लागतील हा चिंतना करता. पृथ्वीचा घटू कीजे, ज्ञानोबारा काय म्हटले? पृथ्वीचा घटू कीजे, सवेची मिळे तै मेळविजे, एरवी अग्निसंगे शिजे तो वेगळा होय. तैसे भूत जात सर्व, हे माझीचे किर अवयव, पर माया योगी जीव दशे आले. म्हणून माझीच मी नवती, माझीची मज नोळकती, जी अहंता ममता भ्रांती विषयांध झाले, विषयांध झाले. आता ह्या ओव्या आपल्याला कळतील या अर्थानं सांगतो. चिखल केला आणि चिखलाचं गाडगं केलं. म्हणे पृथ्वीचा घटू कीजे, चिखलाचं काय केलं? गाडगं केलं. लगेच जर चिखलात मिसळलं तर मिसळतं ते, पण तेच चिखल चुलीत अग्नीमध्ये जर भाजलं ते गाडगं, पुन्हा चिखलात मिसळत नाही. लक्षात येते? मृत्तिकेचा घटू, पृथ्वीचा घटू कीजे, चिखलाचं गाडगं केलं आणि सवेची मिळे जै मेळविजे, पण लगेच मिसळलं ते चिखलात मिसळतं, पण एरवी अग्निसंगे शिजे, अग्नीच्या संपर्कात आलं आणि एकदा गाडगं भाजलं ते वेगळे होय. तैसे भूत जात सर्व, हे सगळे जीव माझेची किरावयव, सगळे जीव माझेच आहेत, माझ्यापासून जन्माला आलेले आहेत, माझेच अंश आहेत. पण झालं काय? जसं ते गाडगं अग्नीला शिजलं, अग्नी शिजलं आणि मातीपासून वेगळं झालं, तसं माया योगी जीव दशे आले. पण मायाच्या योगानं काय आले? जीव दशेला आले. आणि माया दशेला येऊन जीव दशेला आल्यामुळे माझीची मी नव्हती. खर तर मी जसा परिपूर्ण आहे तसेच ते परिपूर्ण आहेत, पण हे मायेच्या नादी लागले,
संसाराच्या नादी लागले, विषयाच्या नादी लागले. मग काय झाले, मी सुखरूप असून ते सुखरूपच आहेत, पण स्वतःला दुःखरूप समजायला लागले. मी जसा चिद्रूप आहे तसे ते चिद्रूप आहेत, पण स्वतःला अज्ञानी समजायला लागले. मी जसा आनंद रूप आहे तसेच ते आनंद रूप आहेत, पण स्वतःला दुःखी समजायला लागले, माझ्यापासून वेगळे झाले. मग काय करावं लागेल बरं ज्ञानोबा राय? आता दुसरीकडच्या ओव्या पहा. आगा अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा, असा गाढ झोपला. आत्मविस्मृतीची करी निद्रा जेत, गाढ झोपला म्हणे. आगा अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धाच्या इलाकी. गाढ झोप लागली होती आत्मविस्मृतीची. पण गुरुने आवाज दिला, हे बाळा तत्वमसी, तत्वमसी आई शिवानी, एक वेळा पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, आणि तत्क्षणी जागी नला. मग स्वरूपाच्या ठिकाणी काय झाला, जागा झाला. त्याच्या पुढची ओवी लय गोड आहे, ती मला आता पाहिजे होती म्हणून विस्तार केला. आता बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा, म्हणून प्रतिमुखा भाषा मुकला तो. एकदम सायकोलॉजीतून ओवी सोडून देतो. सायकोलॉजी आहे ना, ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात, मराठीमध्ये सायकोलॉजी आणि इंग्रजीमध्ये मानसशास्त्र असं आहे ते. ऐका, आणि सायन्सच्या कसोटीवर पटवून देतो ही ओवी, विज्ञानाच्या कसोटीवर. बघा, बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा. आता बुद्धीच भेद दाखवत होती. जेव्हा बुद्धी नव्हती जागी तेव्हा भेदाचं दर्शन नव्हतं, पण बुद्धीनंच काय केलं, आम्हाला द्वैताचं दर्शन घडून दिलं. पण जी बुद्धी द्वैताचं दर्शन घडून देत होती, म्हणजे जी बुद्धी रूपी आरसा आम्हाला द्वैत दाखवत होती, ती बुद्धीचाच बाध झाला. जसा आरसा फुटला की आता प्रतिबिंब नाही, आता बुद्धी संपली, आता भेद नाही, मुकला तो. कसं झालं लक्ष द्या, बुद्धी काय करते, किती घोटाळा करते. अशी काही माणसं आहेत की त्यांना 1 तास सुद्धा बिडी वाचून आणि तंबाखू वाचून करमत नाही. किती, 1 तास बी करमत नाही. ते कीर्तनात बसल्या बसल्या तंबाखूला पण चुना लावतात. कीर्तन करायला तर लावतातच लावतात, ते तंबाखूला पण त्यांची स्टाईल लई भारी असते. मोकळे. आज योगायोगानं दादा जगन्नाथ अण्णा पवार यांची पुण्यतिथी आहे आज. अण्णाचा दृष्टांत आहे. अण्णा म्हणायचे, चेन स्मोकर शब्द आहे ना आपले इंग्रजी, चेन स्मोकर. अण्णा म्हणायचे, असे काही तलपीची माणसं आहेत, एकदा सकाळी फक्त एकदा ते बिडीला काडी लावतात. सकाळी उठले तेव्हा त्यांनी काय लावली, बिडीला काडी. एरवी त्यांना दिवसभर काडी लागतच नाही, बिडीला बिडी. ही बिडी संपली की त्याला चटवायची बिडी. सकाळी एकदाच काडी, दिवसभर बिडीला बिडी. असं कुठपर्यंत, जोपर्यंत त्यांना काडी लागत नाही तोपर्यंत. अन्नाची भाषा. मग ज्याला 1 तास व्यसना वाचून करमत नाही, लक्ष द्या, मग जेव्हा माणूस 8 तास झोपतो तेव्हा त्याला 8 तास कस काय करमत. माझं बोलणं लक्षात येते. जागृतीत तासभर सुद्धा तंबाखू वाचून न जगणारा माणूस झोपेत 8 तास त्याला तंबाखू आठवत सुद्धा नाही, खात बी नाही. घडतं का नाही असं? हे नेमकं का घडतं? का घडतं हे नेमकं का घडतं? ज्याला तासभर जमत नाही ते 8 तास तंबाखू वाचून का राहिलं? त्याचं एकमेव कारण आहे, या तंबाखू खाण्याकरता प्रवृत्त करणारी बुद्धी तेव्हा अज्ञानाला विषय करायला लागली. सुषुप्तीत वृत्ती कोणाला विषय करते? अज्ञानाला विषय करते. आणि मग ती अज्ञानाला विषय करत असल्यामुळे द्वैत दर्शनाला शिल्लक नाही, आणि द्वैत दर्शनाला शिल्लक नसल्यामुळे वासना नाही. वासना नाही म्हणून दुःख नाही. पण परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्मा तिथं नेतो, बुद्धिभेदाचा आरसाच फोडून टाकतो आणि त्या ठिकाणावर प्राप्त करतो. पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया. आता 8 तास घेऊ, वेळ संपली. त्याची चिंतिलिया म्हणी चित्ता करी गवसनी. त्याचं चिंतन जर केलं तर तो काय करतो? आपल्या चित्ताला गवसनी करतो. गवसनी करतो म्हणजे काय करतो? पकवाजाची पिशवी कुठे आहे महाराज? दाखवा बरं जराची. 1 मिनिट.
बघू जरा आता मीच दाखवतो काय करतो. ही काय गवसणी कशाची? पक्वाजाची. ही गवसणी काय करते? पक्वाजाला कोणताच आघात पोहोचू देत नाही, धूळ बसू देत नाही, पाणी लागू देत नाही. म्हणजे ती गवसणी पक्वाजावर कोणताच आघात होऊ देत नाही. तसा परमात्मा चित्ताला गवसणी करतो. म्हणजे काय करतो? आता त्या साधकाला सुख दुःख शीत उष्ण निंदा स्तुती याचे आघात होऊ देत नाही. ज्ञानोबा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञैर याच्यावर बोलताना ज्ञानोबा म्हणतात थांबा ओवी आठवतो. विठाला विठाला आयुष्य हीन जीवाते प्राण सांडी जेवी अवचिते तेवे निदसुरे द्वैते. पुढचा तुकडा आठवत नाही, संपून गेलं. आता त्यांना स्तुतीचाही परिणाम नाही आणि दुःखाचाही परिणाम नाही. असं त्याच्या पलीकडे त्याचं जीवन जातं. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. एरवी आपल्याला कोणी थोडीशी स्तुती केली आपल्यासारखं कोण नाही म्हणतो, आणि थोडी कोणी निंदा केली. महाराज फक्त एखाद्या माणसानं म्हणावं उमेश बुवा त्या दिवशी सारखं नाही जमलं आज. काय म्हणावं कैलास महाराज झाली पण त्या दिवशी चाल चाल नाही झाली आज. एवढा नाही एवढा नारळ भेटू द्या 2 दिवस करमत नाही, करमत नाही. पण जेव्हा वृत्ती परमात्म्याला अभिन्न होते, कैलास महाराज सावध, जेव्हा बुद्धी परमात्म्याला अभिन्न होते तेव्हा त्याला लोकांनी काही म्हणू द्या, स्तुती करू द्या अथवा निंदा करू द्या, कसलाच परिणाम होत नाही. फक्त ती राधा त्या कृष्णा करता वेडी व्हावी लागते. एकदा त्याला वृत्ती अभिन्न झाली मग काही होऊ द्या, सुख येऊ द्या दुःख येऊ द्या, सहन करायची ताकद येते. ऐकलं का महाराज मंडळी? ऐका, सगळ्याच्या साक्षीने एक वाक्य बोलतो. आम्ही ज्ञानोबा तुकोबा झालो नाही अजून, आम्ही जोग महाराज झालो नाही अजून, पण ते ज्या मार्गाला गेले, ज्या गावाला गेले, त्या गावाचा रस्ता मात्र आम्ही नक्की धरलाय. आम्ही पोहोचलो नाही अजून, पण त्याचा काय धरलाय? आम्ही रस्ता धरलाय. रस्ता धरल्यावर माणूस या स्थितीला येतो, तर मुक्कामाला गेल्यावर काय स्थितीला येईल? चित्ता करी गवसनी. याचा माझा एक अनुभव सांगतो, देवा शपथ आडतासे घेतो. एक अनुभव लय गोड आहे माझ्या जीवनातला अनुभव. माझं चरित्र सांगायला मी उभा नाहीये, पण काय अनुभव येतात परमार्थात. काय झालं, 1.5-2 वर्षापूर्वीची घटना. मला फोन आला,
महाराज फोन आला. फोन होता नाशिकचे खासदार हे म्हणजे गोडसे त्यांच्या पियेचा. आता तिकडे महाराज म्हणत आहेत, बाबा म्हणतात. जय रे बाबा. कोण आहे? मी खासदार साहेबांचा पिये बोलतोय. म्हणलं बोला. काय नाही, ते खासदार साहेबाच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि तुम्ही कीर्तन करावं अशी आमची इच्छा आहे. तारीख कोणती आहे? म्हणजे अमकी अमकी तारीख आहे. म्हणलं नाही हो, त्या दिवशी आदल्या दिवशी माझं अमरावतीला कीर्तन आहे आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला कीर्तन आहे. त्या लोकांनी माझी विमानाची नागपूरवरून मुंबईला यायची व्यवस्था, विमानाचं तिकीट काढलेलं आहे. त्याविषयी माझ्या प्रवासात बसत नाही. पण शेवटी हुशारच माणूस. तिने बाबा आपण एक केलं तर, तुम्ही फ्लाईटच्या ऐवजी ट्रेननं आले तर. म्हटलं काय होईल? म्हणजे सेवाग्रामनं जर तुम्ही आले तर सकाळी 8च्या दरम्यान ती नाशिकला थांबते. उतरा, तास दीड तास कीर्तन करा, आम्ही तुम्हाला मुंबईला नेऊन पोहोच करतो. शेवटी आम्हाला आग्राला बळी पडावं लागतं. फ्लाईटचं तिकीट कॅन्सल केलं. त्यांनी खासदार कोठ्यातून मला तिकीट काढून दिलं. वेळ कमी असल्यामुळे मी पोहोचलो बी आणि कीर्तन झालं बी. वेळ कमी आपल्याकडे. आता घ्यावं लागेल ना काहीतरी. कीर्तन झाल्यावर खासदार मला म्हटले, बाबा पुढं काय? मी आप्पा माझी खासदार बरं हे म्हणजे गोडसे, आता वाजे साहेब आहेत. म्हणे आप्पा मला मुंबईत जाणं फार गरजेचं आहे. 6ला कीर्तन आहे आणि मुंबईमध्ये माणसानं अभंग सोडला तरी चालेल पण वेळ सोडून चालत नाही. जाणं गरजेचं आहे. बाबाची काय व्यवस्था केली रे? तेवढ्या एक माणूस मला, हा पा एक गाडीने एक ड्रायव्हर देऊ, तो सोडून येईल. कोणती नाही, माझी गाडी आणा. आणि खासदारानं त्याची स्वतःची गाडी, 1.5 कोटीची गाडी, अशी लांब लचक आणि काळी ढोस गाडी. किती? 1.5 कोटीची गाडी. माझी गाडी आणा. ती खासदाराची गाडी आली. ड्रायव्हरनं उभी केली. दरवाजा उघडला. कोणी? खासदाराने. बसलो कोण? बोला की. आपण बसलो. तुम्ही आम्हाला लय हलक्यात घ्यायले आजकाल, तसं घ्या जाऊ नका. आता आमचे वारकरी दुबईला सुद्धा कीर्तनाला जायला लागले, ध्यानात राहू द्या. है ना, दुबई पर्यंत मजल आहे आमची. आणि भाग्य आहे दुबई जाणारा कीर्तनकार तुमच्या गावचा आहे, आदरणीय आमचे परमेश्वर महाराज. दुबईला फिरायला जाणं वेगळं आणि कार्यक्रमाला जाणं वेगळं. आमच्यात काय काय महाराज लोक फिरायला जातात आणि नाव सप्त्याचं करतात, पण परमेश्वर महाराज खरंच सप्त्याला गेले होते. खरंच गेले होते दुबई पर्यंत. ऐका काय सांगत होतो. ते काळी गाडी आली. आम्हाला हलक्यात घेत जाऊ नका, हे राहिलो होतं सांगायचं आपला, अजून हलक्यात घ्या जाऊ नका आम्हाला. गाडी आली. दर्शन घेतलं. कोणी? खासदारानं. दार लावलं. बसलो. सीट बेल्ट लावतो मी, तो लावला आणि ड्रायव्हरने बटन दाबलं. बटन दाबल्याबरोबर ते सीट असं मागं पुढं झालं, कसला ताण पडला नाही. गाडी निघाली. बर ते काच साऊंड प्रूफ, एकदा काच वर केले एवढा सुद्धा आवाज बाहेरचा आत येत नव्हता. मस्त एसी लावलेला, शांत. बर त्या गाडीवर पाठीमाग लोकसभेचा लोगो, त्या गाडीला लोकसभेचा सायरन. ट्रॅफिक झालं की तो सायरन वाजायचा. ताड ताड लोक बाजूला व्हायचे आणि अशी गाडी निघायची. आणि सगळे लोक म्हणायचे कोण निघालं कोण निघालं. आणि त्यांना कोण दिसायचं? बोला की. हा, असं बोलायचं मला बरं वाटत. पुढे इगतपुरीचा टोल नाका लागला. तर ती गाडी टोल नाक्याच्या लाईनला नाही लागली. एक स्वतंत्र ट्रॅक होता. त्या ट्रॅकला वा 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 करत गेली. तिथं त्या सिक्युरिटी गार्डने बॅरिकेड बाजूला काढलं आणि असा सिल्यूट केला. कोणाला रे? हा मला. हा. त्या दिवशी असा गाडीत मी बसलो, कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला मात्र त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत. त्या दिवशी मला काय वाटत होतं? खासदार झाल्यासारखं वाटत होतं. गाडी कासारा घाटात लागली. जे मुंबईचा प्रवास करतात त्यांना माझं बोलणं लक्षात येईल. कासारा घाटला लागली. मी ड्रायव्हरला म्हटलं, अरे आता जर आपण बाय रोड गेलो तर पडग्याची ट्रॅफिक, भिवंडी नाक्याची ट्रॅफिक, पुढे 3 हात नाक्याची ट्रॅफिक, पुढे कॅडबेरी चौकातली ट्रॅफिक, आणि त्याच्यानंतर थोडा सायन्स थोडी स्पीड मिळेल. आपण जर बाय रोड गेलो तर कीर्तन मला भेटत नाही. तू एक कर, मला रेल्वे स्टेशनला सोड, मी लोकल पकडतो
आणि जलद प्रवास करतो. ते महाराज तुम्ही म्हणाल तसं व्हा व्हा करत ती गाडी रेल्वे स्टेशन मध्ये घुसली. जे ते बघायचं कोणाकडं? माझ्याकडं. ऐका कैलास महाराज, गाडीतून उतरलो. रेल्वे आलेली होती. 20 रुपयाचं तिकीट काढलं. रेल्वे मध्ये चढलो आणि आता तुमच्या जे मनात आलं ना तसंच घडलं बघा. आता तुमच्या जे मनात आलंय ना तेच घडलं. मी कसाऱ्यापासून ठाण्यापर्यंत उभा राहून गेलो. दृष्टांत संपला ना आता, पण तात्पर्य राहिले अजून. आणि मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी उमेश दशरथे, तुझी नेमकी प्रतिष्ठा काय? आपली प्रतिष्ठा काय? 2 तासापूर्वी खासदार 1.5 कोटीची गाडी देतो, ती तुझी ओळख आहे का? रेल्वे तुला कोणी बसाय जागा देत नाही, ती तुझी ओळख आहे? किती 2 विषम स्थितीत महाराज. 2 तासापूर्वी खासदार 2 कोटीची गाडी देतो आणि 2 तासानंतर रेल्वेत कोणी बसायला जागा देत नाही. याच्यातली माझी ओळख कोणती? आणि आता तुम्हाला सगळ्यांना सांगून टाकतो, ज्यांना कोणाला वाटत असेल ना माझ्यासारखा बागायतदार कोण नाही, ज्याला वाटत असेल ना माझ्यासारखा कलाकार कोणी नाही, ज्याला वाटत असेल ना माझ्यासारखा सत्तावान कोणी नाही, त्या कलाकाराला, त्या बागायतदाराला, त्या सत्तेवाल्याला मला सांगायचंय, कधीतरी माणसानं आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं, मग कळतं या जगात आपली लायकी काय. आपल्या लायकीचा परिचय आपल्या क्षेत्रात होतच नाही. आपली या जगात किंमत काय याची ओळख कधी होते? तुम्हाला वारीच्या वाटानं सांगतो महाराज. DIG ज्याच्या इशाऱ्यावर पोलीसवाले पळतात, ते वारीच्या वाटाला आल्यावर आमचे वारकरी वाजला, मग त्याला कळतो माझी ओळख काय. त्याची ओळख कळत नाही महाराज, माझं स्वतःची ओळख कळत नाही. आणि मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारू लागलो, नेमकी माझी ओळख काय? 1.5 तासापूर्वी 1.5 कोटीची गाडी देणारा माझी ओळख आहे का मला जागा न देणारा माझी ओळख आहे? आणि मला प्रमाण आठवलं, बाबा तुकोबा राहायचं. निंदे कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोही पासूनी सुख आणि दुःखा, म्हणे वेगळा मी तुका. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुख आणि दुःखा मध्यस्थो जो. सुख भोगणारही मी नाही आणि दुःख भोगणारही मी नाही, ही जी वृत्ती तयार होते ह्यालाच म्हणतात चित्ता करी गवसनी, ही चिंतनाने होते. जर आधुनिक शब्दात हाच विषय मांडू का? वेदांतात मांडला आपण. पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. महाराज सदैव माणसानं सकारात्मक राहावं. आता या दृष्टांतातला पॉझिटिव्ह थिंकिंग सांगतो, पॉझिटिव्ह विचार सांगतो. मी मनाला काय विचार केला माहितीये का? एक मन होतं 1.5 कोटीच्या गाडीतून उतरला, तुला रेल्वेत कोणी जागा दिली नाही. मी असा नाही विचार केला. म्हणलं उमेश बुवा तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. अरे 1.5 कोटीच्या गाडीतून उतरला आणि 10 कोटीच्या रेल्वेत बसलाय, तू झोकेगा नाही साला. याला म्हणतात पॉझिटिव्ह विचार. आणि जो कोणी परमार्थामध्ये चिंतनात वेळ घालवतो तो या सकारात्मक विचाराच्या उंचीवर येतो. मग दिवाळं निघालं तरी बरं झालं, बायको मेली तरी बरं झालं. हे कशानं होतं? चित्ता करी गवसनी, पांडुरंगाचं चिंतन केलं असतं. पावावया फळ अंगी असावे हे बळ. मानवी जीवनाचं परम फळ प्राप्त करण्याकरता पैशाचं बळ उपयोगाला येत नाही. जनक पैशाच्या बळानं नाही, भावाच्या बळानं साधू झाला. भीम शरीराच्या बळानं नाही भक्त झाला, तो भावाच्या बळानं भक्त झाला. म्हणून पावावया फळ अंगी असावे हे बळ, तुका म्हणे तई सिद्धी ओळंगते पायी. सगळ्या सिद्धी त्याच्या पायावर येतात. आध्यात्मिक सिद्धी आहे, मोक्ष सिद्धी द्यायचे, वैराग्य सिद्धी द्यायचे, पसा येता याते ही वैराग्य सिद्धी. काय अलौकिक अनिमा महिमा लघिमा ह्या अलौकिक सिद्धी. मान प्रतिष्ठा मर्तबा ह्या लौकिक सिद्धी. आम्ही देवाचं नाव खरं गातो का खोटं गातो माहित नाही. एक काळ असा होता, मानवत रोडच्या स्टेशनला काका
मानोत्रेडच्या स्टेशनला रेल्वे बघण्याकरता रेल्वेच्या मागं 1.5 किलोमीटर आम्ही पळत होतो. आता तोच दशरथे वर्षातून 10 वेळा विमानाचा प्रवास करतो. हे आम्हाला कोणी दिलं? हे आम्हाला कोणी दिलं? या चिंतनानं दिलं. ही पण सिद्धी आहे. या सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात म्हणून एक करावं, देवाच्या चिंतनात काळ घालवावा. सवेचा भाग संपलेला आहे. अभंगावर जे काही वेडवाकडे चिंतन करू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. आपलं गाव म्हणजे परमार्थात प्रतिष्ठा प्राप्त गाव आहे की ज्या गावातली परमार्थातली प्रतिष्ठा ज्या अनेक मंडळींनी वाढवली, त्यात माझे जीवलग असणारे ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं ते आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमान महाराज घाडगे असतील, त्याचप्रमाणे गाथामूर्ती आमचे तुकाराम महाराज घाडगे असतील, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज वरकड आहेत की तिन्ही मंडळी ह्या तिघही माझे फार जवळचे आहेत. महाराज आळंदीमध्ये राहतात आणि वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवण्याचं पवित्र कार्य ही मंडळी करतात. नथुराम महाराज केळकर यांच्या नावाने आमच्या हनुमान महाराजाचं कार्य चालू आहे. त्यांच्या परीने तुकाराम बोंचं कार्य चालू आहे. परमेश्वर महाराजांचं सुद्धा कार्य चालू आहे. त्यांनी त्यांच्या गुरुकडून म्हणजे राधाकृष्ण गरड गुरुजीकडून जे संगीताचं ज्ञान घेतलं म्हणून आचार्यस्य प्रियम धनम आवृत्य प्रजातंतु माम व्यवच्छेदसी. गुरुकडून ज्ञान घेतलं तर 2 गोष्टी कराव्या लागतात. गुरुला आवडणारी दक्षिणा द्यावी लागते आणि तुमची परंपरा मी संपू देणार नाही हा शब्द द्यावा लागतो. आणि जो शब्द आमच्या परमेश्वर महाराजांनी दिला आणि तसे सुंदर भजन करणारी पोरं तयार केली. महाराज परमेश्वर महाराजांनी तयार केलेली जी पोरं आहेत, थोडं बोलतो, ते गाणारे आहेत, आरडणारे नाहीत. परमेश्वर महाराजांनी हनुमान महाराजांनी तयार केलेली जी पोरं आहेत ती वाजवणारी, बडवणारी नाहीत, बडवणारी नाहीत. म्हणून असं गोड कार्य करणारी 3 सत्पुरुष 3 महात्मे या भूमीने दिले. या भूमीला नमन करतो, सेवेला पूर्णविराम देतो. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आदरणीय ज्यांच्या मुखारविंदातून गेली 7-4 दिवसापासून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण करता आहात आणि पुढेही आपण करणार आहात असे माझे हृदयस्थ उद्धवजी महाराज वाकणकर यांच्याविषयी एकदा सद्भाव व्यक्त करून तुम्ही टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या भागातील एक कथा क्षेत्रातले एक दिग्गज नाव की जे सध्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी प्रसिद्धीच्या झोतात आलेलं आहे असे आमचे रामायणाचार्य विश्वंभर महाराज माळोदे यांच्याकरता टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे लोकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक तापाला दूर करण्याचं पवित्र कार्य ज्याने हाती घेतलेलं आहे असे आदरणीय दादा या ठिकाणी आहेत. तथा सर्वच मंडळी आहेत आणि पुन्हा एकदा आदरणीय कैलास महाराज यांची उपस्थिती, त्यांच्याविषयी सद्भाव सर्वच गुणीजन महाराज मंडळी. बरं, तुमच्याविषयी सद्भाव मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण उद्धव महाराज तुमच्याविषयी सद्भाव लय गोड वाजवलं महाराज, बडवलं नाही. नाही तर काही जणांचं वाजवणं असं असतं, तू काही म्हण मला जे वाजवायचं तेच वाजवतो. काही जणांचं वाजवणं कसं असतं, घर पत्र्याचा असावून गाराचा पाऊस पडाव. घर कशाचं उद्धव महाराज? पत्र्याचा. पाऊस कशाचा? गाराचा पाऊस. पण अत्यंत गोड साथ केली त्याबद्दल महाराज तुमचे आभार मानतो. आणि आता सरते शेवटी एकदा हनुमंतरायाला प्रार्थना करू आणि सगळ्याला हे दुःख भंजन आवाज वाटा हे दुःख भंजन मारुती
सुंदर. आता त्यांनी पवन सुताला विनंती केली, जरा मी लाडक्या बहिणीला विनंती करतो, 12वा सप्ताह एक एक हप्ता द्या इकडं. एक एक हप्ता द्यायला काय हरकत आहे? 11 हप्त्याचं काय करायचं ते करा तुम्ही. पोरीला लुगडे घ्या, तुम्हाला कुरकुरे खायचे कुरकुरे खा, पण सप्त्यात एक एक हप्ता सप्त्याला दिलाच पाहिजे. तुम्ही जर दिला नाही तर माझा शाप लागन तुम्हाला. ब्रह्मचारी माणूस आहे मी, माझा शाप लागत. देऊ का लगेच का? राहू देऊ ऍडव्हान्स मध्ये. नाही देतो लगेच आणि थांबत नाही. तुम्ही जर सप्त्याला एक एक हप्ता दिला नाही तर माझा शाप लागत. योजनाच बंद पडेल बघा. तुम्ही चावळवा लोक. आणि संयोजकाला सांगतो, ज्या माता माऊलीनं 1,500 रुपये दिले तिचं नाव लिहायचं आणि कंसात लिहायचं देवाभाऊची लाडकी बहीण. देवाभाऊची लाडकी बहीण. उद्यापासून सावध व्हा. या गावात मला आवडलेली गोष्ट सांगतो, वेळ संपली, 2च मिनिटं घेतो महाराज. की या गावात मला आवडलेली एक गोष्ट आहे की या गावात जसा मी प्रवेश केलाय गावात, तर या क्षणापर्यंत या कार्यात तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे. उपस्थिती लक्षणीय आहे. बरं, उपस्थितीच नाही, पुन्हा ते सक्रिय आहेत. वाढायला कोणी कोणी वाढावं हा प्रश्न, कीर्तनात कोणी कुठं बसावं हा प्रश्न, स्वागताला कोणी कोणी जावं हा प्रश्न. म्हणून अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, हमारी संस्कृती हमारी विरासत है और इस देश का जवान उसका रक्षक है. आणि ज्या गावातला तरुण चांगल्या क्षेत्रात आहे त्या गावाचं भविष्य फार चांगलं असतं. म्हणून सर्व मुलांना सांगेन, खूप चांगल्या वयात खूप चांगल्या ठिकाणी आपण आलात, फक्त हे ठिकाण सोडू नका. या ठिकाणात सक्रिय किती व्हायचंय हे तुम्ही मनानं ठरवून घ्या, पण आम्हाला ह्याच्यापासून दूर जायचं नाही एवढी माझी विनंती जरूर राहील. याच्याशी टचमध्ये राहा. आणि पहा मंडळी, 12वा सप्ताह एवढा गोड झाला त्याचं कारण आहे, आमच्या तात्यांचं एक वाक्य आहे, गावात सप्ताह चांगला व्हायला काय असावं लागतं? म्हातारे कर्मट नसावं, पोरं उर्मट नसावं, तो सप्ताह चांगला होतो. गावातले म्हातारे कर्मट नाहीत आणि पोरांनी उर्मटपणा केला नाही म्हणून एवढी गोड उत्सवामध्ये उत्साह दिसून येतो. नाही तर गावोगावी उत्सव असतो पण उत्साहच नसतो. मोले घातले रडाया, अशी सिस्टीम असते महाराज ट्रॅक्टरवरच्या टेप सारखी. ट्रॅक्टरवरच्या टेपचा एक विशेष आहे, ट्रॅक्टरवरचा टेप ड्रायव्हर सोडून सगळ्या गावाला ऐकायला येतो. ट्रॅक्टरवरचा टेप फक्त कोणाला ऐकायला येत नाही? ड्रायव्हरला. नाही गाव झोपून ऐकत. म्हणून इथून सगळा उत्साह आपण सांभाळलाय. अन्नदान आहे रोज, अन्नदान आहे. पंक्ती देणारे तुम्ही आहात ज्येष्ठ मंडळी, पण वाढणारे कोण आहेत? आमची तरुण गँग आहे, ध्यानात ठेवा. टाळ्या वाजवा एकदा. आणि तरुणांना मी सांगेन, तरुणांनी पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं नाही रोज. कारण शास्त्र असं आहे, जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न जमत नाही. असं काय शास्त्र आहे? मला लय पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. पण आपली ही सक्रियता या तरुणांना पुन्हा एकदा खरं तर तुमची पाठ थोपटावी. एवढं माझं जरी वय नसलं तर माझ्या व्यासपीठाचं वय तेवढं नक्की आहे. सर्व पोरांचं कौतुक करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.